नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत सगळे? जय सियाराम सगळ्यांना. धनतेरसची पूजा बघू शकता आपली कशी झालेली आहे हे बघू शकता. इथे एक छोटा गडू घेऊन असं काहीतरी केलेलं आहे आजची पूजेला. मस्त असं छोटा गणपती आहे, ते अगदी आजोळातला आहे माझ्या आजीची. त्यानंतर अन्नपूर्णा, त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकताय कमळकट्ट्याचे फुलं आहेत. त्यानंतर इथं मी एक मणी आणलेला आहे, जो मी दसऱ्याच्या वेळेस आणलेला होता तो इथं मी पुजलेला आहे. त्यानंतर इथं कवड्या पुजलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय. आणि गजंतक इथं आहे आपला हत्ती म्हणजे. आणि हे बघू शकताय, हे बघा आपले कसं झालेलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आजची पूजा. आणि त्यानंतर फराळीचं बनवलेलं आहे शंकरपाळ्या, बेसन लाडू आणि रव्याचे लाडू. आणि मस्त असं धूप बीप लावलेलं आहे. तर सगळ्यांना धनतेरसच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यांची दिवाळी खूप छान जावो, सगळ्यांना आरोग्य खूप छान ठेवू, सगळ्यांचं धनदौलत लाभो. तर कमेंटमध्ये सांगा आपली धनतेरसची पूजा कशी झालेली आहे. हे बघा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. आई लक्ष्मी माता प्रसन्न रहा, सदैव घरात सुख शांती लाभो, सर्वांचं आरोग्य चांगलं ठेव, सगळ्यांना चांगली बुद्धी दे, पोरांना माझ्या चांगली बुद्धी दे, पोरांनाचं आरोग्य चांगलं ठेव, मिस्टरांचं आरोग्य चांगलं ठेव, घरच्या धनाला उदंड आयुष्य लाभू दे, घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. तर तुम्ही सांगा मला आजची पूजा कशी झालेली आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हा छोटा आपला मिनी ब्लॉग न बघता न विसरता बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजची धनतेरसची पूजा कशी झालेली आहे सगळ्याजण. हे बघा मी इथं दिवे पण लावलेले आहेत आणि आपलं तेलाचा दिवा पण लावलेला आहे. हा, आणि धने बघा इथं. आणि आपलं चांदीचा सिक्का ठेवला सांगायचं लक्षातच नाही. हे बघा चांदीचा सिक्का पण पुजलेला आहे आपला. आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवलेला आहे. गुळ खोबऱ्याचा मान असतो प्रत्येक, माझ्या तर देवाऱ्यात नेहमीच असतो गुळ खोबरं. आणि आता पण मी दाखवत आहे तुम्हाला. बघा इथं धूप बीप मस्त छान असं हे होत आहे. सांगितलं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच म्हणलं, सण सुद्धा असलं की घरात खूप छान वाटतं. आणि अशा रोषणाई तर केल्यावर तर खूप छान वाटतं. तर चला कशी झाली पूजा हे कमेंटमध्ये सांगा, कारण मला जास्त बोलता येत नाही. माझ्याबद्दल लोकच एवढं बोलतात की मलाच बोलायला काही सुचत नाही. हे बघा धनाची पूजा आपल्या मस्त झालेली आहे. आणि तुमची कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाय बाय, जय सियाराम सगळेजण, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बघा आज लेकीने रांगोळी कशी काढलेली आहे. धनतेरसचे मस्त असे छोटे पावलं छान काढलेले आहेत. आणि इथं धनतेरस असं लिहिलेलं आहे. आणि रांगोळी बघा किती सुंदर काढलेली आहे. आपलं दिवे वगैरे लावून झालेले आहेत. तर बघा तुम्ही पण असेच केलेली आहे का पूजा. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कोण कोण धनतेरसला कशा पद्धतीची पूजा असते. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. माझी तर मी माझ्या आईपासनं शिकून आलेली आहे. आईपासनं किंवा तिच्या माहेरातनं आजोळातनं जास्त ही पूजा शिकलेली आहे. त्यामुळं खूप छान वाटतं जुन्या पद्धतीने पूजा करायला. रांगोळी सडा वगैरे छान वाटतं. आता इथं सडा मारता येत नाही, गावी खूप छान असायचं. पहाटे उठायचं, सडा मारायचं. आणि हे बघा पॅसेजमध्ये आमच्या बघा सगळ्यांच्या दरवाजांनी छान असे पणत्या लावलेल्या आहेत, लाईटिंगची माळा लागलेल्या आहेत. खूप छान वाटतं ही रोषणाई बघायला. आणि ही वर्षातनं एकदाच येते, त्यामुळं तर व्हिडिओ स्किप न करता पुढं बघा.